प्रेक्षकांनो, फायनली ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो मालिकेचा प्रोमो आउट झालेला आहे. अखेर सगळ्या घरच्यांच्या समोर आता प्रियाचं असं काही भांडं फुटलेलं आहे की या सगळ्यामध्ये प्रिया आता अचूक अडकलेली आहे. कारण अर्जुन आणि सायली यांना मारून आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आपणच या सगळ्यामधून वाचायचं, हा प्रियाने जो डाव केलाय तो तर तिचा डाव तर फेल झालेलाच आहे. अर्जुनने सगळ्या घरच्यांच्या समोर आता DNA टेस्ट ठेवत प्रियाचं असं काही पर्दाफाश केलाय की त्यानंतर मग आता प्रिया कुणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नाही. पण आता इथे प्रश्न एकच उरलेला आहे आणि तो म्हणजे प्रियाने जो केस दिला होता तो तन्वी कुठे आहे. आता या प्रश्नाचं उत्तर प्रिया कसं देणार, हे उत्तर काढून घेण्यासाठी अर्जुन कशा पद्धतीने प्रियाला सगळ्यांच्या समोर आता एक्सपोज करणार, सगळं या व्हिडिओमध्ये पाहू. आता इकडे चैतन्य, अर्जुन आणि सायली हे आता खूप मोठा प्लॅन करायला लागतात. मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सायली सांगायला लागते, आपल्याला लवकरात लवकर हे सगळं प्रकरण DNA टेस्टमुळे घडतंय. ती आता वेगवेगळे पैतरे करणार DNA टेस्टपासून आपल्याला लांब करण्यासाठी, आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. काहीही झालं तरी DNA टेस्ट जेव्हा आपल्या हातात एकदा का आल्या ना की त्यानंतर मग आपल्याला पुढचं काम सोपं जाईल. यावरती मग आता चैतन्य सांगतो, हा अर्जुन, अरे मी तुला सांगायला विसरलो होतो, मला लॅबमधून फोन आला होता. तिने जे नंतर प्रिया म्हणून सॅम्पल नेऊन दिला ना, तिचं सॅम्पल चेंज करण्यासाठी, ते सॅम्पल मुळातच प्रतिमात्याचं नाही आहे. असं म्हटल्यावरती मग अर्जुन, अच्छा, म्हणजे आता तिला खऱ्या तन्वीचं सॅम्पल मिळालं होतं, म्हणजे खऱ्या तन्वीचं सॅम्पल आता कुठे आहे हे तिला माहिती होतं. असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य सांगायला लागतो, हो 100% तिला आता माहीत होतं की खऱ्या तन्वीचं हे कुठे आहे, आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की आपण ना लवकरात लवकर आता खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचायला पाहिजे. यावरती सायली सांगते, चला, म्हणजे एक आनंदाची गोष्ट ही आहे की खरी तन्वी जिवंत आहे. त्यावरती मग आता चैतन्य म्हणायला लागतो, म्हणजे 2 ऑप्शन्स असू शकतात. एक वकील म्हणून माझ्या डोक्यात जे काही आलं ना ते सगळं मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे याच्यामध्ये 2 ऑप्शन्स असे असू शकतात की एक म्हणजे आता खरी तन्वी जिवंत आहे, किंवा खऱ्या तन्वीचे DNA सॅम्पलसाठी केस वगैरे ठेवून दिलेले आहेत. या 2 गोष्टी होऊ शकतात. पण त्यात पण मी या सगळ्यामध्ये डॉक्टरांना बोललो, तर डॉक्टरांना म्हणजे खूप आधीपासून ते सॅम्पल कलेक्ट केलेत का किंवा आत्ताचे रिसेंट आहेत का, तर आता इथे डॉक्टरांनी मला ते पण सांगितलं की ते सॅम्पल रिसेंट आहेत. म्हणजे आता अर्जुन म्हणतो खरी तन्वी जिवंत आहे, इतकं तर आपल्याला समजलंय. आता या सगळ्यामध्ये तिने आता तो केस कुठून आणला हे शोधणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मग काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर खऱ्या तन्वीचा शोध घेत ही खोटी तन्वी आहे हे सिद्ध करायला पाहिजे. त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते, पण जरी आपल्याला समजलं की तो केस तन्वीचा आहे, प्रतिमात्याचा नाहीये, कारण DNA 100% मॅच झाले तरच तो प्रतिमात्याचा, पण 50% झाल्यामुळे हा तन्वीचा आहे कळलं, तरी खरी तन्वी कळणार कसं. यावरती चैतन्य सांगतो, खरी तन्वी आता इकडे खोट्या तन्वीच्या तोंडूनच काढून घ्यायची. काहीही झालं तरी सुद्धा पोलिसांची धमकी देत तिचं एकदा एक्सपोज झाली ना की आता तिला पोलिसांची धमकी द्यायची, आणि त्यानंतर मग आता तिने कुठे खऱ्या तन्वीला ठेवलंय किंवा खऱ्या तन्वीचे सॅम्पल कुठून आणले तिच्यावरतीच आरोप करायचा की तिनेच खऱ्या तन्वीला किडनॅप करून ठेवलंय, आणि मग मात्र तिला बोलण्या वाचून काही पर्याय राहणार नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे प्लॅन ठरतं. फक्त आता मैना आणि प्रतिमा त्यांच्यासोबत जे प्रियाचे DNA रिपोर्ट आहेत ते येण्याची वाट अर्जुन सायली पाहत आहे. इकडे आता तोपर्यंत आपण पाहिलंय की प्रियाचा महिपत आणि नागराज यांनी गेम केल्यामुळे प्रियाचा कॉन्फिडन्स टोटली लो झालेला आहे. प्रिया या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा आपण आता महिपत आणि नागराज यांच्यासोबत जे काही केलेलं आहे, म्हणजे त्यांच्यासोबत जे काही आपण गद्दारी करायला घेतलेली आहे ते आता आपल्याला भारी पडणार आहे हे तिला कळलंय. आणि इकडे महिपत आणि नागराज यांनी प्रियाला टोटली या सगळ्यामध्ये कसं अडकवायचं हे बरोबर प्लॅन केलाय, आणि प्रिया मात्र आता चांगलीच गडबडलेली आहे. प्रियाला स्वतःला समजत नाहीये की आपण आता काय करायचंय. बरं, त्याच्यामध्ये सचिन इकडे साक्षीची भेट घेतोय आणि आता तो साक्षीला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुझ्या लक्षात एक गोष्ट येते का, जर ही प्रिया या सगळ्यामध्ये आता अण्णांना धोका देऊ शकते तर ती प्रिया आपल्यासोबत किती खालच्या लेवलला जाऊ शकते हे आपल्याला कळलं पाहिजे. यावरती मग आता साक्षी सांगायला लागते, हो ही प्रिया आहे ना ही कुणाचीच नाहीये. यावरती मग आता इकडे सचिन म्हणायला लागतो, अगं पण तू तिला प्रिया प्रिया का म्हणतेस, म्हणजे आता ती खरं तर तन्वी आहे ना. यावरती आता मात्र विश्वासात घेत सचिनला इकडे साक्षी सांगायला लागते,
खरं सांगू का, तर आता ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवण्यासारखी काही राहिलीच नाहीये. म्हणजे आता मी तुला जी गोष्ट सांगते ना, ती गोष्ट नीट ऐक. मुळातच काय माहिती आहे का, हा सगळा प्लॅनिंग अण्णांचं होतं. अण्णांनी मात्र आता या सगळ्यामध्ये आता बघा हा सचिन उलटा गेम करतोय. सचिनने आता इकडे मोठं गोष्ट शिकलेली आहे, की कुणाच्याही गुडबुकमध्ये जर का आपल्याला यायचं असेल, तर मात्र त्या माणसाला बरोबर रीतीने घोळात घेऊन त्याला आपल्या बरोबर ह्याच्यात अडकवायचं. ते सचिन साक्षीच्या बाबतीत करत आहे आणि त्यानंतर साक्षी जे काही बोलतोय सचिन ते रेकॉर्ड करतोय. आता सचिनच्या हातामध्ये फार मोठं घबाड लागणार असतं. बरं आता साक्षी सगळं सचिनच्या प्रेमामध्ये वेडी आहे आणि सचिनने तिचा आता विश्वास बरोबर रीतीने जिंकलेला आहे. सचिनने तिचा विश्वास जिंकल्या कारणाने मग मात्र आता इकडे सचिनला ती सगळं सांगायला लागते आणि त्याच वेळेला जेव्हा आता सचिन या सगळ्यामध्ये बरोबर तिला घोळात घेतो, ती सांगते खरं तर ही आता तन्वी वगैरे नाहीये. यावरती मग सचिन म्हणायला लागतो, मग ही आहे तरी कोण? त्यावरती ती सांगायला लागते, खरं सांगायचं तर आता ही एक अनाथच मुलगी आहे. बरं ही अनाथ मुलगी हिला आता अण्णांनी आसरा दिला. अण्णांनी आसरा देऊन तिला आता या घरामध्ये ठेवलं. पण आता काही झालं तरी सुद्धा ती आता इकडे वेड्यासारखं करते, अण्णांची मदत करत नाहीये. यावरती सचिन म्हणतो, अच्छा म्हणजे खोट्या तन्वीला प्लॅन्ट केलेला आहे या घरामध्ये. यावरती ती सांगते, हो या घरातल्या खबरी काढायला. त्यावरती मग सचिन म्हणायला लागतो, मग खरी तन्वी? इथे थोडीशी साक्षी सावध होते, हा काय आपल्याकडून सगळी माहिती काढून घेतोय का? आणि त्यावरती ती सांगायला लागते, नाही आम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नाही. आता इथे मात्र ती खोटं बोलते. ही गोष्ट लक्षामध्ये आलेली आहे, ती म्हणजे आता इकडे सचिनच्या आणि तो विचार करतो, ठीक आहे काही झालं तरी सुद्धा आत्ता सध्या ही नाही बोलत आहे, नको बोलू दे, पण हळूहळू हे मी सगळं काढून घेईन. आणि त्यानंतर तो म्हणतो, हे बघ अण्णांची आणि माझी एकदा भेट घडवून दे, कारण आता अण्णांना मला या प्रियाबद्दल अजून काही सांगायचं आहे. ही आता ज्या पद्धतीने वागतीये ना, आपल्याला हिला लवकरच एक्सपोज करायला पाहिजे. यावरती मग आता ती सांगायला ते काम करूया, आपण ना प्रिया विरुद्ध काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करूया. सचिन आता विचार, सुभेदारांच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी माझ्याकडे जी माहिती आहे ना, ती माहिती मी सांगू शकतो, की मी मी मुद्दामच हे सगळं करत होतो आणि मुद्दामच हे सगळं करून आता मी साक्षीकडून माहिती काढून घेतली. असं म्हणत सचिन आता एक एक पुरावे प्रियाच्या विरुद्ध सगळेच गोळा करतायत. अर्जुन सायली तर करतायतच, पण त्याचबरोबर शेवटचा वार आता सचिन तो व्हिडिओ दाखवून करणार असतो किंवा ऑडिओ दाखवून करणार. आता इकडे प्रियाचे DNA सॅम्पल आलेले आहेत. ज्या वेळेला प्रियाचे DNA सॅम्पल आलेले आहेत आणि त्याच वेळेला डॉक्टरांनी म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांना तिकडे बोलवले. धावत पळत अर्जुन सायली तिकडे गेल्यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात, हे बघा म्हणजे तुम्ही जे सॅम्पल दिले होतेत ना खऱ्या प्रियाचे, तर खऱ्या प्रियाचे हे सॅम्पल आणि खऱ्या प्रियाच्या या सॅम्पलमध्ये आता तुम्हाला एक गोष्ट अशी दिसून येईल, की मैनावती सोबतीचे सॅम्पल हे पॉझिटिव्ह आहेत, पण प्रतिमासोबत सॅम्पल हे निगेटिव्ह आहेत. त्यानंतर अर्जुनला जो रिझल्ट हवा आहे तो रिझल्ट भेटलेला आहे. इकडे आता तोपर्यंत लगेचच महिपत आणि नागराज यांचा पुढचा प्लॅन सुरू झालेला आहे. महिपत आता नागराजला सांगायला लागलेला आहे, खरं तर तो सचिन कामाची चीज आहे बरं का. मुळातच तो आता आपल्याला प्रियाच्या सगळ्या खबरी देणार आहे. यावरती मग आता नागराज म्हणतो, अरे तो सचिन पण काही म्हणजे तू त्याच्यावरती विश्वास ठेवावा इतका तो काही लायकीचा नाहीये हा. म्हणजे आता तो इतका डॅम्बरट आहे ना, त्याने आता खरं तर साक्षीला सुद्धा फसवलंय. तुझ्या लक्षात ही गोष्ट येते का? हा म्हणजे आता तो साक्षीशी प्रामाणिक असल्याचं बोलतोय, पण आता कधी काळी त्याने साक्षीला फसवलंयच ना. त्याने कुठे सांगितलंय की आता त्याचं लग्न झालेलं होतं. यावरती महिपत म्हणतो, हो ते पण ठीक आहे, पण तरी सुद्धा तो जर का आपला वापर करून घेत असेल तर आपण सुद्धा त्याचा वापर करायला काय हरकत आहे. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, ठीक आहे. आता नागराजने सगळं पाहिलेलं असतं ऑलरेडी सचिनला आणि त्यावरती तो आता सांगायला लागतो, बघा महिपत फक्त एक गोष्ट कर, तो आता सगळं फसवून तुझ्या आता लेकीला फसवून तिकडून निघून तर जाणार नाहीये ना, याची खबरबात घे. कुठेतरी महिपतला ही गोष्ट पटले आणि त्यानंतर मग आता तो सुद्धा तोच विचार करतोय. बरं तोपर्यंत इकडे सुभेदारांच्या घरामध्ये खूप मोठा तमाशा सुरू झालेला आहे. आता इकडे अर्जुनने सगळ्यांना म्हणजे रविराज आणि प्रतिमात्या यांना सगळ्यांना बोलवले आणि त्यानंतर मग आता अर्जुन डॉक्टरांना कॉल करतोय. डॉक्टरांना कॉल करून अर्जुनने सांगितलेलं आहे, की ताबडतोब तुम्ही आज आमच्या घरी या. म्हणजे मी हे रिपोर्ट दाखवेनच, पण हे रिपोर्ट ज्या वेळेला मी आता दाखवेन त्यावेळेला जर का उगाचच काहीतरी खोटेपणा काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या प्रियाने, तर आता तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे असं मला वाटतंय.
असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टर सांगतात चिंताच करू नका, मी तिकडे पोहोचतच आहे. काहीही झालं तरी सुद्धा या वेळेला तुमची आता मदत करणारच मी. आणि अजून एक गोष्ट, मागच्या वेळेचे DNA सॅम्पल ज्या ठिकाणी चेक करण्यात आले होते ना, मुळातच या सगळ्यामध्ये ते DNA सॅम्पल आता कुठे चेक करण्यात आले होते हे तुम्ही मला सांगितलं होतं. आणि आता तिकडून तिकडून सुद्धा ज्या माणसाला काही वर्षापूर्वी हिने आता म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी हिने जे सॅम्पल त्याच्याकडून चेंज करून घेतले होते ते आता तो माणूस भेटलेला आहे. त्याला घेऊन आम्ही तिकडे येतच आहोत. असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो व्हेरी गुड. आता त्यानंतर लगेचच ते डॉक्टर त्या माणसाला घेऊन निघालेले आहेत. इकडे सगळ्या घरच्यांना बोलवलंय. आणि त्यानंतर मग आता अर्जुनच्या हातामध्ये रिपोर्ट आहेत. अर्जुनच्या हातामधले रिपोर्ट बघितल्यावरती मग आता इकडे सगळेच जण विचारलं तर की कसले आहेत हे रिपोर्ट. रविराज म्हणतात काय झालं ज्युनियर, आज तू आम्हाला सगळ्यांना इकडे बोलवून काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस. यावरती मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतो सिनियर, हे रिपोर्ट मुळातच आम्हाला संशय होता की ही आता प्रिया खोटी तन्वी आहे. यावरती अश्विन आता चांगलाच चिडलाय. दादा दादा काय बोलतोयस तू, तुझ्या जिभेला काही हाड. यावरती तो म्हणतो अश्विन, तुला ज्या वेळेला सत्य समजेल ना त्यावेळेला तुला सुद्धा समजेल. आणि त्यानंतर मग आता इकडे त्याने लगेचच सगळ्यांच्या समोर ते रिपोर्ट आणले. ते रिपोर्ट आणल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मुळातच आम्हाला मारणारी ही सुद्धा प्रिया होती. आता अननोन नंबरवरून अर्जुनला एक ऑडिओ आलेला आहे आणि त्या ऑडिओमध्ये प्रिया आता नागराज आणि महिपत यांच्यासोबत डील करण्यासाठी गेलेली असते. अर्जुन सायलीला संपवा म्हणजे मी खोटी तन्वी आहे हे सध्या कधीच समोर येणार नाहीये. आणि त्यानंतर मग आता सायली सांगते तुला काय वाटलं प्रिया की आता हे आमच्यापर्यंत कसं सत्य पोचलं किंवा या सगळ्यामध्ये आम्हाला हे सत्य कसं समजलं. हे बघ काहीही झालं तरी सुद्धा जसे तुझे खबरी आहेत ना तसे आमचे खबरी आहेत. आणि आता आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलास, प्रतिमा आत्यांना हे करण्याचा वेड करण्याचा प्रयत्न केलास, तुला या सगळ्यामध्ये आम्ही सोडणार नाही प्रिया. असं म्हणत आता मात्र इकडे सायलीने खूपच मोठा गोंधळ घातलेला आहे. बरं हे सगळं होत असताना प्रिया आता ततपप करते. पण त्याच वेळेला अश्विनच्या हातामध्ये ते रिपोर्ट आलेत. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो अश्विन डोळे उघड आता तरी. मुळातच या सगळ्यामध्ये जे काही झालंय ना त्यामध्ये जर का आता तुला असं वाटत असेल ना तर या डॉक्टरांशी बोलून घे. असं म्हणत अर्जुनने त्या डॉक्टरांना बोलवले. आणि त्यानंतर मग आता लगेचच डॉक्टर सगळी कर्मकहाणी सांगायला लागतात. आणि ते सांगायला लागतात जर का यांच्या मनामध्ये काहीच खोट नाहीये तर DNA सॅम्पल दिल्यानंतर या आता आमच्याकडे एक वेगळे सॅम्पल घेऊन आल्या होत्या आणि त्या आता सांगत होत्या की या सॅम्पलला या सॅम्पल सोबत चेंज करा आणि आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, CCTV फुटेज आहेत. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो जर का हिला काही कर. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो हे बघ तू या सगळ्यामध्ये अडकलेली आहेस. असं म्हटल्यावरती डॉक्टरांचं स्टेटमेंट आणि त्याचबरोबर आता मात्र हे सगळं स्टेटमेंट तितक्यात तिकडे एंट्री झालेली आहे ती म्हणजे सचिनची. आणि सगळ्या अर्थाने सचिन आता साक्षीचा जो काही ऑडिओ आहे तो ऑडिओ ज्या वेळेला आता मात्र सगळ्यांच्या समोर आणणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रियाचे धाबे आता असे काही दणाणणार की या सगळ्यामध्ये प्रिया आता खोटी तन्वी आहे. पण त्याचबरोबर अर्जुन आता प्रियाला ते सॅम्पल कुणाचे आहेत असं विचारपूस करत असताना प्रिया सत्य सांगणार का, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे.